सर कहाँ खो गए आप? विशाल, हो सर. कसं असतं कधी कधी एखाद्या वाईट परिस्थितीत सुद्धा खूप चांगलं काहीतरी घडतं. तसंच काहीतरी झालं माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट परिस्थितीत सुद्धा. देवानं माझं प्रेम मला परत मिळवून दिलं. जे जुनं प्रेम देवानं माझ्याकडून एका क्षणार्धात हिरावून घेतलं होतं ना, तेच प्रेम एका नव्या रूपात माझ्यासमोर देवानं परत उभं केलं. विशाल, हो सर. तू आता काही बोललास का मला? नहीं सर, मैं कहीं नहीं बोलूं. लेकिन सर आज आप बहुत खुश लग रहे हो. कुछ हुआ है क्या? अरे विशाल, आज काय झालं काय सांगू. श्रावणी बेडवर ग्लानीत असताना का होईना पण माझ्याकडे बघून हट्ट करून कसं चालला ना, आलं पाणी तर आहे नुसते. हे दर पी. शुभू, मला नाही जाते रे. श्रावणी, जर तुला हॉस्पिटलमधनं घरला परत जायचं असेल तर तब्येत लवकर बरी करावं लागेल. हे बघ, डॉक्टर म्हणतात ते सगळं वेळेवर घ्यायला लागेल. शुभू, हे बघ, मला खरंच आता काहीच नकोय. श्रावणी, हट्ट करू नको, पी ना. शुभू, नकोय मला. काय म्हणतोय पेशंट? डॉक्टर, तुम्हीच सांगायला. नारळ पाणी पित नाही बघा. हो श्रावणी मॅडम, असं नाही करायचं. मिस्टर शुभंकर अगदी बरोबर सांगतायत. तुम्ही हे नारळ पाणी जर वेळेवर प्यालात ना तर तुमच्या शरीरातील हायड्रेशन पण व्यवस्थित राहील आणि रिकव्हरी पण फास्ट होईल. हो डॉक्टर, श्रावणीला डिस्चार्ज कधी मिळतोय? गोळी त्यांच्या आर्टरीच्या खूप खोलवर गेली होती आणि आतली जखम पण खूप खोल आहे. त्यामुळे पूर्णपणे रिकव्हर व्हायला थोडा वेळच लागेल. डॉक्टर, मला सांगा, ही जखम रिकवर करण्यासाठी काही सर्जरी किंवा मायनर ऑपरेशन वगैरे काही आहे का? श्रावणी मॅडमच्या केसमध्ये थोडी कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या असल्या नाजूक ऑपरेशनसाठी जी प्रगत टेक्नॉलॉजी लागते ती आपल्या इंडियात नाही आहे. सर, परदेशात जाऊन केलं तर चालेल का? तसं आपल्याला काहीतरी करता येईल. जाऊ शकतात, पण नैसर्गिकरित्या ती जखम बरी व्हावी असं मला वाटतंय. आणि तुम्ही त्याची वाट बघावी आणि श्रावणी मॅडमांच्या आरोग्यासाठी तेच योग्य आहे. पण डॉक्टर, मला एक सांगा, पुढे जाऊन काही धोका प्रॉब्लेम वगैरे होणार नाही ना? रिस्क तर आहेच, कारण गोळी ज्या आर्टरीमध्ये अडकली होती त्या आर्टरीमध्ये पुढे ब्लड क्लॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर का असं झालंच, सिरियस हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे श्रावणी मॅडमांची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. ओके, मला अजून बाकी पेशंट बघायचे. आलोच मी. थँक्यू सर. बघितलं, डॉक्टर काय म्हणाले? परिस्थिती गंभीर आहे, ती नारळ पाणी खा. शुभू, मला अजिबात भीती वाटत नाही, कारण मला पूर्ण विश्वास आहे तू माझा नीट सांभाळ करशील आणि आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. ते तर मी आयुष्यभर तुझ्या सोबतच असणार आहे. खरंच? नारळ पाणी घे. श्रावणी, काय बघतेस? नारळ पाणी. श्रावणी बरी होऊन घरी येते हे अलकनंदाला अजिबात सहन झालेलं दिसत नाहीये. चेहरा कसा काळा ठिक्कर पडलाय बघा. वर्षा, अगं वर्षा, लवकर ये. हो, आली. वर्षा, आपली श्रावणी दीदी घरी येते ना, आपण तिच्यासाठी आज खास बेत करूया स्वयंपाकात. तिच्या आवडीचं गोडधोडही करूया, खास पक्वान्न करूया तिच्या स्वागतासाठी. हा, जा जा, तयारीला लाग. होते. श्रावणी काही मोठं युद्ध जिंकून येत नाहीये जे जेवणात गोडधोड करायला निघालीयस. अतिच होतंय जरा. अहो नंदाक्का, स्वतःच्या छातीवर गोळी खाऊन तिने भैयासाहेबांचे प्राण वाचवलेत. भैयासाहेबांचा जीव वाचवलाय म्हणजे तिने मोठं युद्धच जिंकलंय. म्हणून आज या घरात गोडधोड होणार. मी स्वतः माझ्या हाताने तिचं थाटामाटात स्वागत करणार आहे. मी पण बघते ना तू कसं स्वागत करतेस तिचं ते. अरे विश्वंभर,
ये ना, नाश्ता गरम गरम आहे, खाऊन घे. नाही नंदाक्का, आता नाश्ता करत बसायला वेळ नाहीये. आज काय श्रावणीला डिस्चार्ज मिळतोय, तिथे मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. मी गाडी काढायला सांगितली. अरे 5 मिनिटं उशीर झाला म्हणून काही डॉक्टर डिस्चार्ज देणार नाही, तसं आहे का? मुद्दा तो नाही नंदाक्का, काय आहे, मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. डिस्चार्ज नंतर माझी महत्वाची कामं आहेत. आजचं शेड्यूल जरा टाईट आहे. आणि हो, श्रावणी घरी येते आज, सो तिच्या सगळ्या स्वागताची जबाबदारी तुझी. हे बघ, कसलीही कमतरता राहता कामा नये. काय झालं अपर्णा? काही नाही भैयासाहेब. स्वागत मी हो, मोठं युद्ध जिंकून येत नाही रे ती की तिचं स्वागत करावं. नंदाक्का, अगं तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवलाय. ती युद्ध जिंकून आली असं समज आणि तयारीला लाग. तिच्या स्वागताची सगळी तयारी मी करायची? का काही प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काही नाही, तू सांगत असशील तर करीन मी. नाही, हक्कानी सांगतोय तुला. अगं घरातली जबाबदार व्यक्ती आहेस ना तू, म्हणून म्हणतोय. हे बघ, श्रावणीने माझा जीव वाचून जी हिंमत दाखवली ना, त्या हिमतीचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. काय पृथ्वी? अरे व्हायलाच पाहिजे भैया, मोठी गोष्ट आहे. आणि कौतुक करण्यात नंदाक्का नेहमी पुढाकार असतो त्यांचा. अरे म्हणूनच सांगतोय तिला, नंदाक्का सगळी तयारी करून ठेवा. चला येतो आम्ही. चल. वर्षा, अगं चल, गोडधोड करायला घेऊया. श्रावणी येते आज घरी, चल.